बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता 8वी. जागतिक कीर्तीचे चित्रकार लिओनार्दो द विंची यांचे बालपण, विविध विषयांमध्ये त्यांना असणारी विलक्षण गती आणि चित्रकलेच्या परिपूर्ण आविष्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास याची माहिती या धड्यातून आपल्याला मिळते. लिओनार्दो यांनी विविध विषयांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून काढलेली टिपणं अभ्यासकांना आजही कशी उपयुक्त ठरत आहेत हे सुद्धा यातून स्पष्ट होतं. पाठाचं नाव आहे लिओनार्दो द विंची. लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख. वाचन आसावरी दोशी. इटली नावाच्या देशातलं उंचच उंच पर्वताच्या उतारावरचं विंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगराएवढे खडकच खडक. अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो आणि कॅटरीना यांच्या पोटी लिओनार्दो द विंची याचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दो डोंगर दऱ्यातून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागावले नाहीत. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहान भूक विसरून जात असे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करत बसायचा. 10 ते 12 वर्षांचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लॉरेन्स शहरात राहायला आला. त्यावेळचं फ्लॉरेन्स हे बुद्धिमंत चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या 14व्या वर्षांपासून ते 27व्या वर्षांपर्यंत लिओनार्दोने व्हेरोशियो या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोने अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्युकाकडे जाऊन शिकून घे असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषयही खूप आवडत. विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसा होतो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याने खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. अँटोनियो डेल पॉलिओलो हा शरीररचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहांचं विच्छेदन करणारा पहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्यांची रेखाटनं करत असे. लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे. शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो, पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो असं त्याने लिहून ठेवलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटे. 1472 साली लिओनार्दोने ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ॲनन्सिएशन या नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. तो खूपच शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. त्याचा आवाजही सुरेल होता. त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे.
लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. 1503 ते 1505 अशी 3 वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सिस्को दी बार्टोलामिओ डेल गियोकोंडो या नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा या नावाच्या 24 वर्षांच्या बायकोचं हे चित्र होतं. हे चित्र ला गियोकोंडा या नावानेही ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोने मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयात आहे. लिओनार्दो द विंची कोण नव्हता? तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता. लिओनार्दोने काढलेल्या मॅडोना ऑन द रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यासारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोने अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यांमध्ये अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्ष आधीच लिओनार्दोने सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोने वेगवेगळ्या विषयांवर टिपणं करून ठेवली होती. त्यात प्रकाशविज्ञान, आवाजविज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स, उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान यांच्याविषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्याने टिपली होती. 3500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहेत. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्हीही शाखात संचार करणाऱ्या लिओनार्दोने या जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, आपण बांधलेल्या इमारती, पूल तसंच आपलं संशोधन हे सारं जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला. वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असलेली ही अशी अचंबित करणारी व्यक्तिचित्र, त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया अशाच एका वेगळ्या व्यक्तिचित्राच्या गोष्टीमध्ये. बाय बाय. धन्यवाद.